त्याच्यानंतर आत्ताच येताना मी बातमी वाचली की लाडकी बहीण 5 लाख महिलांचे अर्ज आता बाद ठेवलं, अपात्र 5 लाख. मग ते जे काय मतं त्यांना, जर का लाडक्या बहिणीने त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं. बहिणीने सगळं जाऊन विचारलं पाहिजे. जा, 3 भाऊ होते ना, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, देवा भाऊ, जा विचारा त्यांना. तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ. पण ही सगळी 5 लाख म्हणजे आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे. ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी. मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का? कारण तुम्ही फसवून घेतलेली मतं आहे. अनेक आपला महाराष्ट्र एवढा काही उपराटा नाहीये की कोणी काही केलं तर त्याचे उपकार तो विसरत नाहीये. मी समजू शकतो. आता तुम्ही जे काय अंबारस तुमच्या फिल्ममध्ये फोटो दाखवले, साध्या साध्या, कारण एक ठिकाणी मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. समोर त्या शेतकरी महिला बसल्या होत्या, कामगार महिला, मजूर, शेतमजूर. आणि त्यांना मी विचारलं की काय ताई, तुम्ही आता खुश असाल ना, लाडकी बहीण योजना आलेली आहे. तिने एकीने सांगितले की कसलं म्हणजे 1,500 रुपयामध्ये घर चालतं वय. तिच्या बाजूला एक तिचं पोर बसलं होतं, 5-6 वर्ष, 4-5 वर्षाचं असेल. याची ऍडमिशन करायची, याला शिकवायचं, याला शिकायचंय. 1,500 मध्ये काय शिकवणार मी? सुदैवाने तिकडे आपला शिवसैनिक होता, काय त्याचं नाव, अंबादास भालेकर. मला म्हणाल साहेब काळजी करू नका, मी करतो काहीतरी. आणि मला वाटतं 15 दिवसात अंबादासनी मला फोन करून सांगितलं की साहेब त्या मुलाला आपण शाळेत ऍडमिशन केली, त्याच्या शिक्षणाचा खर्च आपण करतोय. मग 1,500 रुपये तुम्ही तेव्हा निवडणुकीच्या तोंडावरती माझ्या बहिणींना, मी लाच म्हणत नाही पण फसवणूक म्हणून केली तुम्ही, ओवाळणी देतो. मग ती बहीण सुद्धा म्हणाली की काहीच नाही तर हा देतोय, मग याला नाही कसं म्हणायचं? दिलं, मग दिली असतील मतं, दिलीत असं माझं म्हणणं नाही. कारण बहीण सुद्धा माझी हुशार आहे. फसवा कोण आणि खरा कोणी ती ओळखते. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याला आता वाचा फुडली पाहिजे. ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात, हार जीत होत असते, पण ही हार नाहीच आहे. आपण जिंकलेलो आहोत. कारण लोकांच्या मनात आज सुद्धा शिवसेना आहेच आणि आपली शिवसेना आहे. आणि यांना काय वाटतं, जे गद्दार झाले त्या गद्दारांना सांगू इच्छितो, अरे तुम्हाला तानाजी मालुसरे नाही होता आलं, शिवाजी महाराज तर सोडूनच द्या, बाजीप्रभू देशपांडे नाही होता आलं, पण खंडोजी खोपडे व्हायला सोपं असतं. ते खंडोजी खोपडे तुम्ही झाल्यात, सूर्याजी पिसाळ तुम्ही झालेला आहात. जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत. लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे. एबीपी माझा 4 चाकी आहे म्हणून ते पैसे देणार नाही. मतं मागताना त्यांनी हा विचार नाही केला का की ह्यांच्याकडे 4 चाकी आहे किंवा ह्यांच्याकडे 2 व्हीलर आहे म्हणून. तेव्हा तर त्यांनी सरसकट सगळ्या बहिणींना पैसे दिले. मग आता इलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी त्यांचे सगळं झाले, सत्ता आली म्हणून मग त्यांना 4 चाकी बहीण आठवली का की ह्यांच्याकडे 4 चाकी, आता ह्यांना आपण पैसे द्यायचे नाही म्हणून. पण हे चुकीचं आहे. जे हे चाललेलं हे चुकीचं आहे. 4 चाकी असो किंवा 2 चाकी असो. आणि आता तुम्ही त्यांचे फॉर्म बाद करणारे म्हणतात ते कशासाठी? मग हे तुम्ही पहिल्यांदा का नाही केलं? म्हणजे एकीकडे लाडकी बहीण म्हणताना एकीकडे दोडकी बहीण पण केली लगेचच. कोणाला 1.5 येतात तर कोणाला 2 येतात, कोणाला 3 येतात. असेही प्रकार आम्ही पाहिलेले आहेत आमच्यामध्ये की एकीला 1.5 आले तर एकीला 2,000 आलेले आहेत. आणि आता 4 चाकी बघणार, बंगला बघणार किंवा काय, आता कॉमन साधं रोडवरचा जरी भिकारी असला ना त्याच्याकडे सुद्धा आयफोन आहे. मग तुम्ही त्यांचेही पैसे कट करणार आहात का? मग हे जे चाललंय ते आमच्या मते चुकीचं आहे. हे नक्कीच चुकीचं आहे. काय वाटतंय तुम्हाला? मला तरी असं वाटतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीपुरता आमचा वापर करून घेतला, हे नाही व्हायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही निवडणुकीपुरता आमच्याशी गोड बोललात, मग त्यावेळेस तुम्हाला आम्ही जेव्हा डॉक्युमेंट दिले त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का? आम्ही पण लिगली सगळ्या गोष्टी केल्या ना, त्यावेळेस तुम्हाला दिसायला हवं होतं. मग तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं महिलांसोबत गोड बोललात, मग तिथं तात्पुरती लाडकी बहीण आली. हे नको व्हायला. तुम्हाला नको म्हणजे ही योजना अशी चालू राहायला हवी. काय वाटतं? मला तर 2 महिन्याची आलीच नाही आणि हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. कारण का आमची परिस्थिती एक तर चालू करायला नको होतं आणि केली आहे तर सगळ्यांना मिळायला पाहिजे.
आता म्हणतात की ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांना द्या. आमच्याकडे तर काहीच नाही आहे बरं. पण मग असं आम्हाला सरकार- सगळ्यांनाच मिळायला भाऊ. हां. पण आता जर त्यांनी हळूहळू सगळं जर हे केलं तर 4 चाकी त्यांची बंद होणार असं म्हणताय सरकार. नाही नाही, 4 चाकीवाल्यांना पण मिळाले पाहिजे. मग पहिलेच त्यांनी तसं करायला पाहिजे होतं की ज्याच्याकडे 4 चाकी आहे त्यांनी फॉर्म भरूच नाही. आता वेगवेगळे नियम अटी लावले जातात. काय वाटतं तुम्हाला आता? मला तरी वाटतं हे चुकीचंच आहे. त्यांनी सरसकट सगळ्यांनाच द्यायला पाहिजे. कारण तुम्ही देताना असं पहिल्यांदाच कट करायला पाहिजे होते ना की हे 4 चाकीवाले नको, हे शेतीवाले नको. त्याच्याबरोबर सगळेच हे होतात. आता एखाद्याकडं नाहीच आहे 4 चाकी आणि त्याला मिळाले आणि ज्याच्याकडे काहीच नाही आणि त्याला नाही मिळाले तर हेच सरकारचं हे आहे ना. त्यात बायकांचा काय त्याच्यात हे. मग तुम्ही सांगितलं म्हणून सगळ्या भगिनींनी भरला फॉर्म. सरकार चुकीचं करतं. मग त्यांनी सरसकट सगळ्यांना द्यायला पाहिजे. असे नियम अटी नाही लावायला पाहिजे. नाही, काय वाटतंय तुम्हाला? ही सरकारी योजना आहे. ही सरकारी योजना सगळ्यांनाच मिळाली पाहिजे. ज्या गोरगरीब आहे, श्रीमंत असू द्या. का तर तुम्ही ऑलरेडी उच्चारताना काय केलंय, लाडकी बहीण हा उच्चार केलाय. तर मग आता का फरक करायचा ना. सगळ्यांना ही योजना भेटलीच पाहिजे. आणि एकदा ह्यांनी ही योजना कधी केली, निवडणूक यायच्या आधी. का आता ह्यांना लोकसभेला कमी तिकीटं मिळाली होती म्हणून आता ही जी आमदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सगळीकडे ह्यांना सीटं व्हावी म्हणून त्यांनी ही योजना काढली का, आता हा प्रश्न आम्हाला सारखा सतवतोय. आता म्हणतात की 4 चाकी ज्यांच्याकडे आहे आम्ही त्यांचं बंद करू. कसं वाटतं? का 4 चाकी? त्या लोक त्यांना मन नाहीये, त्यांना वाटत नाही सरकारी योजना भेटावी आपल्या सगळ्यांना. वाटतच ना, त्या 4 चाकीमधनं फिरतात म्हणजे त्यांना मन नाही का? त्यांना नाही का सरकारी कोणती योजना भेटाय? ह्याच्यातून अजून सरकारी योजना येतील मग आता त्याच्या पुढच्या पण भेटणार नाही का? आत्ताची परिस्थिती वेगळी. आता 4 चाकी आहे, अजून 6 महिन्यांनी 4 चाकी नसल, मग तेव्हा काय करायचं त्यांनी? हा कुठंतरी आधार भेटतोय महिलांना. काही जणांची घरं चालली आहेत, काही जणांना काहीतरी साधक भेटतंय, तर ही बंद केली नाही पाहिजे. माझी तरी हीच इच्छा आहे. सरकार चुकीचं करतं. हो, चुकीचं करते. सत्तेत येण्यासाठी मग त्यांनी ह्या योजनेचा उपयोग केला का?